चला आज आपण करणार आहोत तुरीच्या दाण्यांचे अगदी सोप्या पद्धतीने पराठे। इथे मी तुरीचे दाणे सोलून घेतले आणि छान भाजून घेतलेले आहेत। व्यवस्थित तेल लावून भाजून घेतले। आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आणि थंड होऊ द्यायचे आहेत। तोपर्यंत इथे मी डो मळून घेतला होता। गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं तेल आणि मीठ टाकून असा कन्सिस्टन्सीचा मी डो इथे मळून घेतलेला आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे असे जाडे बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झालं तर टाकायचं जिऱ्याची पावडर, त्यानंतर थोडीशी बडीशेपची पावडर पण टाकायची। थोडंसं हिंग टाकूया, याच्याने टेस्ट छान येते। थोडीशी हळद टाकूया आपण पाव चमचा। इथे मी लाल तिखट टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा लाल मिरची सुद्धा वापरू शकता, हिरवी मिरची। आपले मसाले जळू नये म्हणून मी याच्याकडे थोडेसे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। 1 चमचा धना पावडर टाकूया आपण आणि आपला जो आपण दाणे वाटले होते ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर टाकायची, याच्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे। इथे मी थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा झटका मारून आपल्याला याला 5 ते 7 मिनिटाकरता छान वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे दाणे कच्चे लागता कामा नये म्हणून। आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले दाणे वाफलेले आहेत। आता थोडीशी साखर टाकायची याच्यामध्ये आणि आपण परत मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, ती म्हणजे कोरडी केलेली कोथिंबीर आहे, ती टाकली मी इथे। परत एकदा मिक्स करून घेऊया आपण याला व्यवस्थित आणि एका प्लेटमध्ये थंड होऊ देऊया। एका साईडला मी तवा ठेवलेला आहे गरम करायला। डो पण आपला छान बघा मुरला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्याच्यातला आपण एक गोळा तोडायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या आकाराप्रमाणे पराठे बनवू शकता। इथे अशा पद्धतीने मी गोळा घेतला थोडासा। त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग आपलं केलेलं थंड करून असं भरायचं आहे याच्यामध्ये। हे बघा, तुम्ही गोळ्याच्या हिशोबाने स्टफिंग भरू शकतात आणि याला व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं स्टफिंग हे कुठूनही बाहेर येता कामा नये। बाहेर कधी आलं तर मग पराठा तुमचा तुटू शकेल, त्याच्यामुळे तुम्हाला स्टफिंग अगदी व्यवस्थित भरायचं आहे। एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण काढून टाकायचा आहे आणि बाकीचा पार्ट त्याच्यामध्ये फोल्ड करून आपल्याला गोळा छान वळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता आपण ह्याला पीठ लावून छान तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये पराठे लाटून घ्यायचे आहेत, छोटे किंवा मोठे। अशा पद्धतीने मी गोल पराठा लाटून घेतला होता बघा। अगदी मस्त पराठा तयार झालेला आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। अगदी मऊसूद राहतात आणि खूप टेस्ट लागतात। मी अगदी कांदा लसूणचा वापर न करता तुम्हाला हे पराठे बनवून दाखवलेले अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनतात, काही जास्त वेळ लागत नाही। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने तुरीच्या दाण्यांची भाजी न करता तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवून तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला आणि याचा आनंद घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।